आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। इम्तियाज जलील यांच्या वाहनावर अज्ञातांनी कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती सध्या पोलीस आता या ठिकाणी दाखल झाल्याची माहिती सुद्धा समोर येते। इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हा हल्ला करण्यात आलेला आहे। हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। सर्वत्र रोड शो आणि प्रचार सभांचा धडाका या ठिकाणी महापालिकांची रणधुमाळी सुरू असताना इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आलेला आहे। नेमका हल्ला कोणी केला याचा आता शोध घेतला जातोय। हल्ल्याचं कारण अस्पष्ट आहे। जलील यांच्या वाहनावर कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याची माहिती आपण या क्षणी पाहणार आहोत। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला झालेला आहे। जलील यांना या ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न, जलील यांच्यावर मारहाणीचा प्रयत्न झालेला आहे। जलील यांचा ताफा जात असताना जलील यांच्या कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडले जाणार आहेत। सचिनकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। जिन्सी पोलीस ठाण्यात या सगळ्या संदर्भात गुन्हा दाखल आहे। नाराज कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला अशी देखील माहिती आता समोर येते। इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे। एमआयएमचे काही कार्यकर्ते आहेत जे नाराज होते आणि नेमक्या याच नाराजीतून हे कृत्य केल्याचं म्हटलं जात आहे। पण या सगळ्या संदर्भात अद्याप अधिकृत पुष्टता नाही आहे। अधिकृत या सगळ्या संदर्भात माहिती हाती येत नाही आहे। पण या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी, इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न आहे। जलील जिन्सी पोलीस ठाण्यात या सगळ्या संदर्भात जात असताना हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे। या घडीची महत्त्वाची ही बातमी। सचिन, काय नेमका हा सगळा प्रकार आहे, काय घडलं होतं तिथं? छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम पक्षावर बरेच कार्यकर्ते पदाधिकारी नाराज आहेत। त्यांचं असं मत आहे की आम्हाला एमआयएम पक्षाला संधी दिलेली नाहीये। अनेक वर्षांपासून आम्ही पक्षासाठी काम केलं, मात्र इम्तियाज जलील यांनी ऐन वेळेला दुसऱ्यालाच उमेदवारी दिलेली आहे हा आरोप करत छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमची रॅली सुरू असताना त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, धिंगाणा केला आणि त्यासोबतच एक महत्त्वाचं म्हणजे इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला देखील केलेला आहे। म्हणजे गाडीच्या मागे पळाले, गाडीवर लाथा मारण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत वाहन जे होतं ते काही वेळातच त्या ठिकाणी काढण्यात आलं। मात्र जो रोष आहे, जो संताप आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि इम्तियाज जलील यांच्यावर जो संताप आहे तो कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळालाय। त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे कोण कार्यकर्ते होते सचिन, कुठल्या मतदारसंघातले, काय त्यांचं नेमकं म्हणणं होतं, किती जण होते, या सगळ्याविषयी काही माहिती मिळतीये? लागवीजी छत्रपती संभाजीनगरातील विविध ठिकाणी कार्यकर्ते आहेत। मग ते बायजीपुरामध्ये हे कार्यकर्ते गेलेले होते आणि ज्यावेळेस हा प्रचार सुरू होता त्याच वेळेला इम्तियाज जलील यांच्या गाडीजवळ, यांच्या समोर, यांच्या समर्थकांसमोर नाराज असलेले त्यांच्याच पक्षातील काही जण आले आणि त्यांनी त्या ठिकाणी नाराजी व्यक्त केली। आधी काय सुरुवातीला काळे झेंडे देखील दाखवलेले होते आणि त्यानंतर ते संताप जो होता तो व्यक्त केला। एकमेकांच्या अंगावर धावून जाणं, एकमेकांना शिवीगाळ करणं, एकमेकांना मारणं हा प्रकार जो होता तो या मैदानावर पाहायला मिळाला, म्हणजेच प्रचार मैदानावर पाहायला मिळाला। त्यामुळे काही वेळेतच इम्तियाज जलील स्वतःची गाडी घेऊन तात्काळ त्या ठिकाणाहून रवाना झाले। जिन्सी पोलीस ठाण्यात पोहोचले असल्याचं देखील कळत आहे। तक्रार दाखल करण्याकरता किती जणांविरोधात तक्रार आहे, काय या सगळ्या संदर्भात अपडेट सचिन? अद्यापही किती जणांवर तक्रार दिली जाते किंवा कुणाच्या विरोधात तक्रार दिली जाते स्पष्ट नाहीये, आकडा कळालेला नाहीये। मात्र त्यामध्ये तब्बल 50 ते 60 जणांवर या ठिकाणी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो अशी प्राथमिक स्वरूपाची माहिती मिळतीये। कारण जो जमा होता तो भरपूर मोठा होता, त्यामुळं 40 ते 50 जण जे ज्या ठिकाणी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो। आणि इम्तियाज जलील यांनी आता तीव्र संताप जो आहे तो व्यक्त केलेला आहे आणि ही नाराजी आहे ती पुन्हा एकदा पाहायला मिळते। म्हणजे कार्यकर्त्यांची असेल तो कार्यकर्त्यांनी नाराज होऊन इम्तियाज जलील यांना विचारलं धडायचे असेल तर जलीलही नाराज झालेले आहेत, पण त्यांचे पहिले कार्यकर्ते उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते देखील नाराज झालेले आहेत आणि तोच संताप जो आहे त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांची भेट घेण्यासंदर्भात काही मागणी केलेली होती का? भेट घेण्यासंदर्भात काही निवेदन दिलेलं होतं का? आणि भेट झाली नाही आणि त्यामुळे हा सगळा रोष व्यक्त करण्यात येतोय, टोकाचं पाऊल उचलण्यात येत आहे, नेमकं काय घडलंय? जलील यांनी उमेदवारी दिल्याच्या नंतर बरेच नाराज होते। त्यांनी
सांगितलं की आम्ही पक्षश्रेष्ठींना भेटणार आहोत, ती नाराजी व्यक्त करणार आहोत. मात्र तुम्ही ज्यांना तिकीट द्यायला पाहिजे होतं त्यांना तुम्ही तिकीट दिलं नाही, दुसऱ्यांनाच तिकीट दिलेलं आहे. त्यामुळे हा संताप जो होता, ही तीव्र नाराजी होती ती पाहायला मिळालेली होती. मात्र या संदर्भात जलील यांच्याशी भेटण्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी कुठलंही काही बोललेलं नाही. मात्र वरिष्ठांकडे आम्ही तक्रार करणार आहोत, आम्ही पक्षाशी नाराज नाहीत, मात्र पक्षातील प्रदेशाध्यक्ष म्हणजे इम्तियाज जलील यांच्या नाराज आहोत असं वारंवार हे पदाधिकारी बोललेले आहेत. त्यामुळे ह्या त्यांचा संताप जो होता तो फक्त बॅनर जाळण्यापर्यंत, झेंडा दाखवण्यापर्यंत किंवा त्यासोबतच फोटो जाळण्यापर्यंत मर्यादित नव्हता, तर तो आता आमने सामने प्रचार सुरू झाल्याच्या नंतर एकमेकांना विरोध, लाथाबुक्क्या, मारहाण, शिवीगाळ अशा प्रकारचा जो गोंधळ आहे तो या प्रचार रॅलीमध्ये पाहायला मिळाला. आणि जे काही आता तक्रार जी आहे ती पुरुषात दिल्याच्या नंतर आता किती जणांना गुन्हे दाखल होतात ते पाहणं महत्वाचं आहे. मात्र इम्तियाज जलील यांच्यावर नाराज झालेली संख्या देखील भली मोठी आहे. दाजीजी, अगदी तुम्ही म्हणताय सचिन की या सगळ्या संदर्भात जवळपास 40 ते 50 कार्यकर्ते असतील की जे नाराज होते आणि इम्तियाज जलील यांची भेट घेण्याकरता अनेकदा प्रयत्न करत होते, पण ही भेट झाली नाही आणि त्यातूनच हे सगळं कृत्य झाल्याचं म्हटलं जात आहे. या सगळ्या संदर्भात आता नेमकं तिथं ज्या ठिकाणी हल्ला झालेला होता या परिसरात काय सध्या वातावरण आहे, किती जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे, तक्रार दाखल केल्यानंतर या सगळ्याविषयी काय माहिती? त्या ठिकाणी असलेल्या उपस्थित पोलिसांनी जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला, वेळप्रसंगी लाठीचार्जही केला. म्हणजे ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी हाच एक पर्याय उरलेला होता. कारण आमने सामने पदाधिकारी भिडल्याच्या नंतर, कार्यकर्ते भिडल्याच्या नंतर एकमेकांना हे या ठिकाणी मारताना पाहायला मिळाले. मात्र एक महत्वाचा मुद्दा हा देखील आहे की माफ करा सचिन, काही सेकंद मी तुम्हाला थांबवते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.